तर नमस्कार मंडळी, लाईफमधला पहिला अनुभव ते म्हणजे जातोय आम्ही मुंबईतून सरळ कोलकात्यामध्ये आणि हा पार्ट 1 असल्या कारणामुळे हा व्हिडिओ जो बनणार आहे तो बनणार आहे मुंबईतून सीधा नागपूरपर्यंत आणि तीच ट्रेन आपल्याला पुढे सुद्धा नेणार आहे. पण हा पार्ट 1 आहे. या पार्ट 1 मध्ये बघा आपल्याला काय काय मजा आली आहे. ती स्पीड आहे, करंट स्पीड आहे आणि मॅक्सिमम स्पीड बघा तिची 100 टच जरी होती. शेगावची कचेरी, शेगावची कचेरी. एवढा लांबचा पहिल्यांदा प्रवास भारतीय रेल्वेचा सेकंड AC आहे. तर नमस्कार मंडळी, कशा सर्व उत्तम असणं असायलाच पाहिजे. तर मंडळी मला असं सांगितलं की या पुढचे जे ब्लॉग आहेत कोलकात्याचे होणार आहेत आणि मंडळी मी चाललो आहे कोलकात्यामध्ये कामासाठी चाललो आहे. पण आता आम्ही आहोत LTT म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनल्सला बाहेर आहोत. गाडीमध्ये आपल्या बॅग्स वगैरे ठेवल्यात. मंडळी आम्ही आर्मी प्लॅटफॉर्मवरती आलो आहे. प्लॅटफॉर्म नंबर 3वर जायचं आणि आपली पब्लिक आहे ना सोडायला आली आहे 3 जण. एवढा असं वजन घेऊन चालले आणि लोक बघ किती बसले तिथे. आपली ट्रेन लागली इकडं त्या बाजूला. हे गाववाले येऊ, हे गाववाले येऊ, हे बघ आमचे गाववालं. अरे या रे भाई ट्रेनमध्ये आले. हे तुमचं काम नाही त्याला आले मोठे. हे कापरे पोचले इथे. सौरवेंद्र बाहुबली, श्रेयशंत गजेंद्र प्लॅटफॉर्म 3 प्लॅटफॉर्म नंबर 3. सीडी चढून इथे यायला सांग. घरी जायची रस्ता बघा आता चाललो घरी. शालिमार एक्सप्रेस, इंडियन रेल्वे, भारतीय रेल्वे. एवढा लांबचा पहिल्यांदा प्रवास भारतीय रेल्वेचा सेकंड AC आहे. बाहेर नाव असं एवढी चांगली नाही, आतमध्ये चांगलं आहे. 2 शेअर भाई मस्त आहे इथे बघा. इकडे बसलोय खालच्या बाजूला, आपलं विंडो सीट आहे. हे ट्रेन अशी जाईल ना इकडून बघा, भाऊ वगैरे बाहेर आहे. आणि मंडळी आपल्या प्रवासाला झाले सुरुवात. हे बघा आपली गाडी सुटली आहे. हे लोकमान्य टिळक टर्मिनल्सपासून कल्याणला. दुसरा स्टॉप डायरेक्ट भुसावळ आहे. दुसरा बघू. प्रवास हळूहळू पूर्ण 34 तासाचा प्रवास होणार आहे. लय मजा येणार आहे. ट्रेन चालली आणि आता पोहोचलो कल्याणला. गर्दी बघा कल्याण स्टेशन. जेवणाची वाट बघतोय म्हणजे जेवण घेऊन येतोय आणि त्या कॅब बघा मध्ये सहज आपलं जेवण पण आलंय. चलो इकडे आपली खोली. चले श्रेयस येले बाय. सकाळच्या वाजले 6:30. इथे ट्रेन पकडायला लागले काही आणि आपण आता पोचलो ते म्हणजे भुसावळला. बघत नाही सकाळला पहाड झाले. चला जो ट्रेनचा सकाळचा व्ह्यू आहे ना आमचा एक माणूस पोहोचलाय. गुड मॉर्निंग. किती मिनिटाचा हॉल्ट आहे? भुसावळ आहे. माझ्या संपूर्ण आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच एवढा लांब चाललो होतो की माझ्या कामासाठी. आणि एवढंच नव्हे तर हे जे दृश्य होतं सकाळचं आम्हाला काही शूट करायचं होतं की आम्हाला चांगला दृश्य मिळावं. पण तेवढ्यातच आम्हाला दिसली ती म्हणजे भारतीय ट्रेनची स्पेशल ट्रेन. ती ही आमच्या बाजूनेच जात होती आणि ह्या भारतीय सेनेच्या स्पेशल ट्रेनमध्ये त्यांचे ऑफिसर्स असतात, त्यांचे जवान असतात, ज्यांना स्पेशल कोचेस असतात आणि तेवढंच नाही त्यांची युद्ध सामग्री जी आहे तीसुद्धा इथे बघायला भेटली आणि हे बघायला नशीबच लागतं. आणि इंडियन आर्मीची स्पेशल ट्रेन आहे ही. जेवढी ही ट्रेन आहे स्पेशल ट्रेन असते इंडियन आर्मीची. बघा त्यामुळे सगळं हां हे बघा स्पेशल ट्रेन असते इंडियन आर्मीची आणि त्यामध्ये त्यांचे जे साहित्य असतात युद्धाचे ते नेहमी ते घेऊन जातात. मस्त आपल्याला भाग्य होते ते बघायला मिळते. सकाळचं हे दृश्य आम्ही पहिल्यांदाच अनुभवलं कारण सूर्यदेव समोर आहेत. ट्रेन त्याच दिशेने जाते पूर्व भागाकडे आणि हे दृश्य एक नंबर होतं. सकाळचे वाजले 7:15 आणि
आम्ही येतोय शेगावला थांबले आणि कचोरी घेते 5. थँक्यू. आणि शेगावच्या कचोऱ्या हे जे रे त्याला आवाज आहे. शेगावच्या कचोरीची राईस हे भाई ये पडापड. शेगावची कचोरी. शेगावची कचोरी भाई आपण आगरी आहो. हे बघ आपल्याला गरजेचं आहे हे बघ. आईने पॅक करून देत ती. भाकऱ्या नव्हत्या चपाती पटकन किती करून. आता हे नाश्ता नाश्ताची कडक पाहिजे भाई. कसला बघ चौला जास्त म्हणजे भाई. अरे भाई आमच्या स्वॅग अलग असतो समजला. तर म्हणजे आता 6:15 वाजून गेले आणि मग स्पीड दाखवतो. स्पीड ती बघा काय स्पीडमध्ये बघा 97, 98, 99 म्हणजे. आणि जवळपास ती एवढी स्पीडनं कशासाठी असं माहिती. हे माझा स्पीडोमीटर आहे जो दाखवतो की त्याचा 101 मॅक्सिमम झालं बघा. मॅक्सिमम स्पीड बघा किती आणि 100 क्रॉस करते सारखी. हे बघा 100 क्रॉस झाली. तर ही स्पीड असते ना म्हणजे ट्रेनना दाखवतात की ट्रॅव्हल करता येते काय स्पीडने. आणि अंतर आपलं जास्त खूप आहे म्हणजे जवळपास नाही करता करता बरंच अंतर. ते अंतर आपल्याला पूर्ण करायचं आहे. तर त्यामुळे ट्रेन असे फास्ट पळावी लागते. बघतोय आपण. आणि नाईटला पण सेम कंडिशन होती. मी नाईटची पण सेम चेक करत होतो. नाईटला काळोख असल्यामुळे मी व्हिडिओ नाही शूट केला. तर म्हणजे फायनली आपण पोचतोय नागपूर जंक्शनला. आणि बघा कसला भारी नजारा आहे नागपूर जंक्शन. सर्व ट्रेन आहे तिकडे. मेट्रो आहे वरती आणि ही ट्रेन्स भारतीय रेल तिकडे पण आहे बघा लोकोमोटिव्ह. तर आपलं जेवण इथे येते आणि ऑर्डर केलं होतं ना ते इथे जेवण गेलं जाणार. नागपूर आलं का नागपूरचे संत्री फेमस. म्हणजे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक राज्याचे काही ना काहीतरी फेमस आहे. तसं नागपूरचे संत्री जे आहे ना ते फेमस आहे. आणि उत्तर आहे बघ हे बघ काय घेऊन आला. हे बघा समोर दिसतात नागपूरचे संत्री. नागपूरचे संत्री हे संत्री घेऊन झालं आहे सर्व आहे. आणि फायनली आपलं जेवण पण आलं आहे. काय रे थोडा टाईम लावला. चलो चलो खायला ये. 2 कॅमेरामॅन चला आहे. तर मंडळी जेवण वगैरे झालं आहे आता. आणि सीट बघा बाहेरचा नागपूरवर निघालो आहे. मस्त असा ट्रॅव्हलिंगचा पण आनंद घेतो आहे. आणि पहिल्यांदा एवढी लांब माझी ट्रॅव्हल आहे. आणि हे बघा जुने इंजिन मोतीबाग नागपूर. असा खडक हे अलग अलग सीने बाय. चला बघूया आपण आपल्याला अजून काय किती ट्रॅव्हल कसं काय करायला भेटलं. तरी गाया बघा किती आहेत. गर्दी वगैरे पूर्ण ट्रेन बघा वळण घेते आहे ना अख्खी. ती पूर्ण दिसते तिथे. पूर्ण 34 तास ट्रॅव्हल होणार आहे. 33 ते 34 तास ट्रेन झाली उशीर. ॲक्च्युली ट्रेन तिकडनं टायमर सुटते पण इकडे येतात तर उशीर झाला. आता पण ही ट्रेन जवळपास 1 तास उशीर आहे. ती नंतर रात्री कवर करेल कारण आपण स्पीड बघितलं कसं होतं. तेव्हा कसली टर्न घेते बघा. आणि लोकोमोटिव्ह WS7 मे बी आहे. आय थिंक ओळखायला येत एवढं लांब. WFP7 आणि आता रफ्तार पकडली आहे.
काय 12 से पूछ के दे मेरे को. आमचं इथं जेवढे तिथं मस्त साफ करून देते.